सुप्रभात आणि सुस्वागतम. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सिडको तर्फे मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आपल्याला ज्ञातच आहे की आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आहे. 5 सप्टेंबर आपण डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. हा एक दिवस म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला घडवलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मानाचा दिवस. शिक्षक दिनाचे औचित्य साधून व विश्वविद्यालय अनुदान आयोगच्या मार्गदर्शनपर तत्वावर आधारून आज आपण शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. UGCच्या हॅशटॅग अवर टीचर्स अवर हिरोज ह्या आशयाशी या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी माननीय प्राचार्य डॉक्टर सोनखासकर मॅडम यांना विनंती करते. नमस्कार. शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मी शतशः नमन करते. त्याचप्रमाणे भारताच्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनाही मी आदरांजली अर्पण करते. तसेच भारतातील सर्व शिक्षकांनाही मी विनम्र अभिवादन करते. शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आयोजक डॉक्टर बस्ते, डॉक्टर काटेगावकर, प्राध्यापिका सूर्यवंशी मॅडम, त्याचप्रमाणे संगणक विभाग यांचंही मी मनापासून इथं कौतुक करते. या संयोजकाच्यामुळे आम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. संवादाच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या संपर्कात आलो, एकमेकांचे अनुभव आपण शेअर करतो आहोत. आपलं अनुभव विश्व आपण व्यापक करणार आहोत. यासाठी मला UGCचे पण आभार मानायचे आहेत. UGCने ही जी मोहीम राबवली आहे त्या मोहिमेअंतर्गत आज तुम्ही आणि आम्ही एकत्र येत आहोत आणि आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या शिक्षकांचं काय योगदान आहे याचा अनुभव आपल्याला पुन्हा एकदा करायला ही संधी दिल्यामुळे आपल्याला त्यांचेही आभार मानणं आवश्यक ठरते. माझ्या मते आज समाज ज्या घटकांकडे अतिशय सन्मानाने पाहतो तो घटक आहे समाजातील शिक्षक, गुरु. तो प्राथमिक शिक्षक असेल, तो माध्यमिक शिक्षक असेल किंवा तो उच्च क्षेत्रात शिकवणारा शिक्षक असेल, हे पद आजही तेवढेच सन्मानाचे आहे आणि उद्याही ते राहणार आहे. कारण ज्ञानदानाचं पवित्र कार्य हे शिक्षक करत असतात. आदिवासी भाग असो, ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, किती अडचणी येऊ, शिक्षणदानाच्या कार्याला कधीही अंत नसतो. शिक्षणाचे हे पवित्र कार्य ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया परिस्थितीप्रमाणे काळानुसार वेळेनुसार सतत बदलत असते. पण शिक्षकाचे स्थान मात्र तेच असते, कायम असते. माझ्यासोबत काम करणाऱ्या अनेक शिक्षकांचे अनुभव आज आपण ऐकणार आहोत. हे अनुभव मलाही सुद्धा कुठेतरी काहीतरी शिकवून जाणारे असतील. मागे येऊन पाहताना मला असं वाटतं की माझ्या या प्रवासात माझे शिक्षकांचं योगदान सर्वात श्रेष्ठ आहे. प्राथमिक शाळेमधील असोत, माध्यमिक शाळेमधील असोत किंवा महाविद्यालयीन शिक्षक असोत, मला आकार देण्याचं काम, मला विचार देण्याचं काम आणि मला कृती प्रवण करण्याचं काम या माझ्या शिक्षकांनी केलेलं आहे. सर्व शिक्षकांचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे. पण काही शिक्षक हे आपल्या आयुष्यात आपल्याला एका निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रगतीपथावर नेण्यासाठी
आणि आपल्याला वळण लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असतात. मला आठवतं, मी प्राथमिक शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना आम्हाला शिकवायला एक सर होते. त्यांचं नाव होतं सन्माननीय हरणे सर. हे सर अतिशय कडक शिस्तीचे भोक्ते होते. त्यांना बेशिस्ती अजिबात चालत नव्हती. आणि तो शिस्तीचा प्रभाव मला माझ्या उभ्या आयुष्यात स्वीकारावासा वाटला. तो मी स्वीकारला आहे आणि ही शिस्त मला माझ्या प्रवासात खूप उपयुक्त ठरली. त्याचप्रमाणे मी जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, महाविद्यालयात शिकत होते, तेव्हा शिकत असताना मी राज्यशास्त्र विषय का घेतला, तो कारण डॉक्टर मोहोळ सर यांच्यामुळे घेतलेला आहे. त्यांच्या वर्गात सहज मी एक दिवस बसली होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलं, त्यांची ती शिकवण्याची शैली, त्यांची मनापासून विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याची आवड, तळमळ मला खूप प्रभावित करणारी ठरली. आणि तो विषय मी घेतलेला नव्हता, तरी दुसरा विषय बदलून मी राज्यशास्त्र हा विषय घेतला. आणि तो विषय घेण्यामागं मला माझे शिक्षक डॉक्टर मोहोळ सर हे खूप कारणीभूत ठरले. आणि आज राज्यशास्त्राची अभ्यासिका म्हणून मी तुमच्या पुढे उभी आहे. माझ्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती वाढवण्यासाठी, राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, एक राज्यशास्त्राचा चिकित्सक पद्धतीने विवेचन करण्यासाठी जे व्यक्तिमत्व मला अतिशय प्रभावित करणारं ठरलं, ते आहेत माझे MPhilचे आणि PhDचे गुरु, माझे शिक्षक, भारताचे प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ, साहित्यिक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि माणुसकीचा झरा असणारे आणि सहकार्याने ओतप्रोत भरणार असलेले माझे गुरु डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांच्या ऋणातच मला राहावंसं वाटतं. त्यांच्याविषयी मी ऋण व्यक्त करू शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणं मला आवडेल. त्यांच्या विचारांचा माझ्यावर एवढा प्रचंड प्रभाव आहे की तो प्रभाव मला माझं उभं आयुष्य, त्यांनी मला एक दिशा दिली आहे आणि त्या दिशेने मी वाटचाल करत आहे. माझा प्राचार्यपदाचा आजपर्यंतचा प्रवास, या प्रवासात अनेकांनी मला दिशा दिलेल्या आहेत, अनेकांनी मला विचार दिलेले आहेत, अनेकांनी मला कृतीप्रवण केलेलं आहे. माझ्या प्रशासकीय कामकाजामध्ये मला माजी प्राचार्य डॉक्टर ब्राह्मणकर सर यांचा इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो. कारण त्यांची प्रशासकीय शिस्त आणि प्रशासकीय कामकाज करण्याची पद्धत मी माझ्या प्रशासकीय कामकाजामध्ये स्वीकारलेली आहे आणि या पद्धतीमुळे मला एक चांगली दिशा मिळालेली आहे आणि मी खूप चांगलं काम करू शकलेली आहे. या गुरूंना वंदन करणं मला माझं कर्तव्य वाटतं. असेच अनेक शिक्षक आपल्याला शिकवत असतात, कळत न कळत आपल्याला संस्कारित करीत असतात, विचारप्रवण करीत असतात आणि कृतीप्रवण करत असतात. या शिक्षकांचं शिक्षण, शिकवणं, अनुभवण्याची संधी आज आपल्याला UGCच्या ह्या कार्यामुळे मिळालेली आहे. खरोखर हा कार्यक्रम, हा उपक्रम आम्हाला पुन्हा एकदा विचार विश्वव्यापक करणारा आहे. ज्या गुरूंनी, ज्या शिक्षकांनी आपल्याला स्वाभिमान दिला, आपला आत्मविश्वास जागवला, ज्यांनी आपल्याला आकार दिला, ज्यांनी आपल्याला आचार दिलेत, ज्यांनी आपल्याला कृतिशीलता शिकवलीत आणि ज्यामुळे आपण आज इथं ताठ मानेने उभा आहोत, व्यक्त होत आहोत, संवाद साधत आहोत आणि सर्वांमध्ये सहभागी होत आहोत. कुठेतरी आपल्याही विचारांची दखल घेतली जात आहे. हे फार मोठं काम आहे आणि या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या शिक्षकांनी खूप मोठे संस्कार दिलेले आहेत आणि त्या संस्काराची उजळणी करण्यासाठी ही संधी तुम्हाला आणि आम्हाला मिळालेली आहे. अनेकांचं भावविश्व या निमित्ताने इथं उघड होणार आहेत. त्यांच्या गुरूंचं योगदान आपल्यापर्यंत पोचणार आहेत. हे योगदान नुसतं आपल्याला ऐकायचं नाही आहे. हे योगदान आपल्याला
त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे. आपल्या पुढं उभं असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला स्वाभिमान द्यायचा आहे, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करायचा आहे, त्यांना आपल्याला त्यांच्या पायावर उभं करायचं आहे, त्यांना कृतीप्रवण करायचं आहे आणि त्यांना एक चारित्र्यवान नागरिक बनवायचं आहे. हे आपण निश्चित करू शकतो. कारण जर आपल्या गुरूंनी, आपल्या शिक्षकांनी जर आपल्याला तसं घडवलं आहे, मग अशक्य काय आहे? अशक्य काहीही नाही आहे. ते काम आपण करतोच आहोत, पण आज अधिक जोमाने ते काम करायचं आहे. कोविड-19च्या ह्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला ही सकारात्मक ऊर्जा समाजापर्यंत पोचवायची आहे, विद्यार्थ्यापर्यंत पोचवायची आहे. हे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत आणि ऊर्जेने परिपूर्ण असा विद्यार्थी जर निर्माण झाला तर अब्दुल कलामांच्या जो भारत त्यांनी अपेक्षित धरलेले होते तो भारत आपल्याला उभा करायचा आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यार्थ्यांमध्येच आयुष्यभर रमलेत आणि विद्यार्थ्यांसाठीच जगलेत आणि आजही त्यांचं तत्त्वज्ञान हे तुम्हा आणि आम्हाला विद्यार्थी म्हणून विचारार्थ आहे. त्यामुळे आपण आज एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. ते घडवत आहे. फक्त आपल्याला त्या विद्यार्थ्यांना तो उद्याच्या भारताचा सर्व गुण संपन्न नागरिक कसा तयार होईल या दृष्टीने आपल्याला त्याच्या मागं उभं राहायचं आहे, त्याला मार्गदर्शन करायचं आहे, त्याला दिशा द्यायची आहे. म्हणजे आपल्या गुरूंचे जे आपल्यावर ऋण आहेत ते ऋण कदाचित थोड्या प्रमाणात आपण फेडू शकू असं मला वाटतं. आज आपल्याला ह्या निमित्ताने लक्षात घ्यायचं आहे की आपले विद्यार्थीसुद्धा आपले गुरु आहेत. हे विद्यार्थीसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवत असतात. समाजामध्ये सुद्धा असे अनेक घटक आहेत की ते आपल्याला काहीतरी शिक्षादानाचं कार्य करत असतात. कळत न कळत ते आपल्यावर संस्कार करत असतात आणि या संस्काराची शिदोरी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची आहे. जी शिदोरी आज आपल्यापर्यंत पोचवली गेली ती शिदोरी आपल्याला उद्या आपल्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे. म्हणजे आपल्याला 21व्या शतकाकडे वाटचाल करण्याकरिता, आपला भारत महासत्ता बनवण्याकरिता ते उपयुक्त ठरणार आहे. आणि म्हणून UGCच्या या उपक्रमामध्ये, या हॅशटॅगमध्ये, या मोहिमेमध्ये आपल्याला सर्वांना सक्रिय योगदान करायचं आहे. हे योगदानाचं पहिलं पाऊल आहे. पुढं आपल्याला थांबायचं नाही आहे. सातत्याने याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एक योग्य शिक्षक आणि आदर्श शिक्षक म्हणून समाजापुढे जायचं आहे, उभं राहायचं आहे आणि समाजाला एक दिशा देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करायचं आहे. अशी आशा मी माझ्यासह आपल्या सर्वांकडून अपेक्षित करते आणि आपण ही अपेक्षा पूर्ण करणार आहोत याबद्दल कोणतीही शंका नाही. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून आभार मानते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. Hello everyone, I am Dr. P.G. Loke, working as Head of the Physics Department and Associate Professor at KSKW Arts, Science and Commerce College, Sidco, Nasik. I am very glad on this Teachers' Day, 5th September 2020, to honor retired teachers who have made significant contributions in the growth and development of students, which in turn helped the institution. I would like to express my gratitude towards my favorite teachers. The teachers I remember most are: at high school level, Mrs. Khairnar, who taught English language to our class, tried to teach best with English grammar, so extraordinary that every student like me impressed and benefited throughout my career. I being able to express my thoughts, feelings and ideas with English language. The second teacher I always remember is Professor Khairnar, who taught me physics at college level. The way he tried to deliver knowledge was extremely good with best communication skill. Learning physics was very joyful experience. Both teachers were strong communicators with good listening, focused teaching with lot of patience. They always engaged students at their level of understanding. These type of teachers society needs. Honorable Prime Minister very rightly said, when a teacher learns, a nation leads. Thank you, Principal Dr. Sonkhaskar Madam, for giving me an opportunity to express my thoughts on this Teachers' Day. Thank you once again.
गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. आज 5 सप्टेंबर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक धोरणाविषयी अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि म्हणून 5 सप्टेंबर 1962 पासून आपल्या भारत देशामध्ये शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर असं मडकं तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या मनाला योग्य आकार देऊन त्यांच्यावर योग्य संस्कार देऊन एक चांगला नागरिक घडवण्याचे महान कार्य करत असतात. शिक्षक शब्दाचा अर्थ 3 शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे. शिस्तप्रिय, क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष यांचा मिलाप म्हणजे शिक्षक होय. आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला माझ्या जीवनाला सुंदर बनवण्याचं जे महान कार्य शिक्षकाने केलेलं आहे ते माझे गणित विषयाचे शिक्षक कैलासवासी RS खैरनार सर. गिरनारे येथील केबीएच हायस्कूल या ठिकाणी त्यांनी गणित विषयाचं अध्यापनाचं महान कार्य केलेलं आहे. आदिवासी खेडेगावातील सर्वसामान्य मुलांपर्यंत गणित विषयाचं अध्यापन अगदी व्यावहारिक दृष्टांत देऊन कसं समजेल याबद्दल त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा. त्यांचे ज्ञान, त्यांचा आवाज, त्यांची शब्दसंपत्ती, त्यांचे बोलणे, त्यांचे ज्ञानी मित्र, त्यांची शैक्षणिक संस्थेवरील प्रेम, त्यांची कार्यसिद्ध, त्यांचे शैक्षणिक विचार व अध्यापन साधने आणि सर्वात शेवटी विद्यार्थी हेच धन मानून त्यांनी शेवटपर्यंत आपलं आयुष्य झिजवलेलं आहे. अशा या महान शिक्षकास मी कोटी कोटी वंदन करतो. भारत संस्कृतीमध्ये सुद्धा गुरुचं महत्त्व खूप योग्य पद्धतीने वर्णिलेलं आहे. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदामुखी, शिष्याच्या कल्याणा मोलाची साथ, गुरु म्हणजे न दिसणारा भगवंताचा हात. अशा गुरुने आपल्याला जो आदर्श, जो ज्ञानरूपी वसा दिलेला आहे तो वसा आपण पुढे चालवण्याची आपल्याला मी सर्वांना विनंती करतो. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिसी. अगा पुण्यवंता भल्या मानसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. नमस्कार. आज 5 सप्टेंबर
भारतभर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. माझे शिक्षक, माझे हिरो या वाड्याअंतर्गत आज मी माझ्या शिक्षकांची आठवण आपल्यासमोर सादर करणार आहे. मला आठवतं, लहानपणापासून घराच्या बाहेर पाऊल ठेवलं ते शाळेच्या दरवाज्यात, आणि म्हणून शाळेच्या प्रत्येक वर्गात भेटलेला जो शिक्षक आहे त्या सर्व शिक्षकांना मी मनापासून आज शिक्षक दिनानिमित्त आठवतो, त्यांचं स्मरण करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. मित्रहो, मला आठवतं 8वीच्या वर्गामध्ये एक शिक्षिका आली आणि तिनं सांगितलं की संस्कृत विषय कोणाला घ्यायचा आहे त्यांनी आपली नावं द्यावी. संस्कृत विषयासाठी नाव देणारा मी एक विद्यार्थी होतो, पण वर्गात इतर विद्यार्थ्यांकडनं हा प्रतिसाद मिळाला नाही. अवघ्या 5-6 मुलांनी आपली नावं दिली. त्यामुळे मराठा विद्याप्रसारक समाजाच्या जनता विद्यालय या त्या काळातल्या शाळेमध्ये 8वीला संस्कृत हा विषय सुरू झाला नाही. सिन्नर हे विहिरीसाठी प्रसिद्ध असणारं गाव, या गावामध्ये संस्थेनं जनता विद्यालय ही शाळा सुरू केलेली होती. या शाळेत संस्कृत विषय सुरू व्हावा असं या शिक्षिकेच्या मनात आलं. त्यांचं नाव सुलोचना माधवराव कुलकर्णी. त्या अविवाहित होत्या. आज त्या औरंगाबादमध्ये आहेत आणि आत्ताचा त्यांचा परिचय सौभाग्यवती सुलोचना अरुण जोशी असा आहे. मॅडमचं वैशिष्ट्य म्हणजे 6वी परीक्षेनंतर पेपर तपासून त्या वर्गात आल्या आणि वर्गात आल्यानंतर त्यांनी 2 नंबर कोणाचा आहे उभा राहा असं वर्गात जाहीर केलं. त्यांच्या आदेशानुसार मी वर्गात उभा राहिलो आणि त्या माझ्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्या. काय झालं असेल असा मी विचार करत होतो. बाई म्हणाल्या, खाली बस, तुला मराठीला या वर्गात सर्वाधिक मार्क्स आहे. खरं म्हणजे वर्गात मी फार हुशार विद्यार्थी नव्हतो, पण मराठी सारख्या विषयात कळत न कळत मला रुची आहे हे माझ्या त्या शिक्षिकेनं ओळखलेलं होतं. आणि म्हणून ही जी शिक्षिका आहे या शिक्षिकेने पुढे इयत्ता 10वी पर्यंत माझ्याकडे खूप लक्ष दिलं. माझं मराठी हा जो विषय आहे त्या विषयामध्ये मला गती येण्यासाठी त्या माझ्याशी त्या काळात नकळत्या वयात सुद्धा खूप बोलत असायच्या असं मला जाणवतं. मला आठवतं त्या काळात मोठी परीक्षा वर्गातच व्हायच्या. मला उभं केलं आणि सांगितलं की कविता म्हण. कवी बी यांची माझी कन्या नावाची दीर्घ कविता मी म्हणायला सुरुवात केली आणि वर्गात सगळेजण आता माझे हात होणार या विचाराने दबले होते. पण का कोणास ठाऊक ती कविता मी सुरू केली आणि अखेरपर्यंत म्हणत गेलो. माझ्यामध्ये असणारं कवितेविषयीचं जे काही प्रेम असेल ते प्रेम मॅडमनी जाणलेलं होतं. 77-78 या वर्षी मी SSCला होतो. हे वर्ष वेगळ्या अर्थानं भारतीय इतिहासात अतिशय धमधमीचं राजकीय घडामोडीचं असं वर्ष होतं. मी 10वीला होतो. 10वी हा टर्निंग पॉईंट असतो आणि या टर्निंग पॉईंटलाच माझा रस्ता भरकटू लागला. मी शाळेच्या वर्गात जाण्याच्या ऐवजी मी राजकीय सामाजिक घडामोडीमध्ये कळत नकळत सहभागी होऊ लागलो आणि 10वीकडे माझं दुर्लक्ष झालं. त्यावेळी माझा रस्ता भरकटू नये म्हणून माझ्या या गुणी शिक्षिकेने प्रयत्न केला आणि मला योग्य रस्त्यावरून चालायला भाग पाडलं. त्यांच्यामुळे मी आज उभा आहे. मी कर्मवीर शांताराम बापू वावरे महाविद्यालय उत्तम नगर सिडको या महाविद्यालयामध्ये आज मराठीचा शिक्षक अध्यापक म्हणून काम करतो आणि त्यावेळेला
मला 8वी ते 10वी या वर्गामध्ये मराठी शिकवणारे माझे सर आठवतात, गुरुजन आठवतात, माझ्या बाई आठवतात. या बाईंनी माझ्यावर केलेले कशाचे साहित्याचे वाङ्मयाचे जे संस्कार आहेत हे संस्कार घेऊन मी पुढे जातो आहे. आणि ही वाटचाल करताना माझी ही शिक्षिका सुलोचना माधवराव कुलकर्णी तथा सौभाग्यवती सुलोचना अरुण जोशी यांची मला आठवण होते. नमस्कार. समाज घडविणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण साने गुरुजी, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच ज्ञान व अज्ञान अशा सर्व शिक्षकांना प्रणाम करून मी माझे मनोगत व्यक्त करते. जीवन जगत असताना ज्ञान व अनुभवाची गरज असते. स्व अनुभवातून शिकत असताना एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन जर आपण आपल्या समस्या सोडविल्या तर आपले जीवन हे सुखी आणि समाधानी होऊ शकते. आणि म्हणूनच आपण शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्याला सतत शिक्षक हे मार्गदर्शन करत असतात, आपल्या समस्या या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आज माझ्यामध्ये जे काही सकारात्मक बदल झालेले आहेत, जे होत आहे किंवा होत राहतील, हे केवळ मला मिळालेल्या शिक्षकांमुळेच. त्यांनी माझ्यावरती अतिशय चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी ज्यावेळी बीएड महाविद्यालयामध्ये प्रवेश केला त्यावेळी प्राध्यापक डॉक्टर बरकले सर हे माझे मार्गदर्शक होते. डॉक्टर बरकले सरांनी इतिहास विषयाची आवड ही माझ्या मनामध्ये निर्माण केली. इतिहास विषय हा तसा वृक्ष, परंतु तो साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा शिकवावा हे मला त्यांनी शिकविले. इतिहासातील घटना आणि प्रसंग शिकवत असताना आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असावे हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले. आणि म्हणूनच आज जवळजवळ 35 वर्ष इतिहास विषयाचे अध्यापनाचे काम मी करत आहे. याबरोबरच माझे दुसरे गुरु आणि ते म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर सरल धारणकर. सरल धारणकर मॅडमकडे मी एमफिल आणि पीएचडी केली. एमफिल पीएचडी करीत असताना फक्त पदवी मिळावी हाच त्यांचा हेतू नव्हता, तर विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. विषयाच्या मुळाशी आपल्याला कसे जाता येईल असे मार्गदर्शन त्यांनी मला त्या ठिकाणी केले. आणि म्हणून मी ही पदवी संपादन करू शकले. ज्ञानार्जन करीत असताना फक्त त्या समस्या सोडवल्या पाहिजे असेही नव्हते, तर त्या वैयक्तिक समस्या सुद्धा सोडवण्यासाठी मला मदत करीत असे. त्यामुळे एखाद्या प्रसंगाला सामोरे जात असताना आपल्या मनामध्ये एकटेपणाची भावना कधीच निर्माण झाली नाही. आपल्या पाठीशी कोणीतरी आहे याची जाणीव ही सतत निर्माण होत गेली. वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे मी त्यांच्याकडून शिकले. कोणतीही गोष्ट ही वेळेत पूर्ण झाली पाहिजे, पण ती पूर्ण करीत असताना ती व्यवस्थित असली पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे हे त्यांनी मला शिकविले. त्याबरोबरच जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. समस्या सोडवत असताना त्या सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने कशा सोडवता येईल हे त्यांनी मला त्या ठिकाणी शिकवले. आज माझे हे दोन्हीही गुरु हयात नसतील, पण त्यांची आठवण आली तर नकळत हात जोडले जातात व आपण विद्यार्थी आहोत याची जाणीव निर्माण होत असते. अशा माझ्या गुरूंच्या चरणी ही शब्दसुमने वाहून मी माझा शब्द प्रपंच संपवते. धन्यवाद. गुड मॉर्निंग. शिक्षक दिनाच्या या शुभदिनी पहिले तर आयोजकांनी जो हा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपले जे शिक्षक ज्यांनी आपल्याला घडवलं, आपल्या
आयुष्यावर अमिट असा ठसा उमटवलाय. त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. वेळ थोडासा कमी आहे, त्यामुळे असं होतंय की हिऱ्यांच्या राशीतनं ओंजळभरच एक हिरे घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे काहींची नावं राहून जातील. त्याबद्दल क्षमस्व. तर मी सुरुवात करतो. बोर्डिंग स्कूलमध्ये राहत असल्यामुळे जे वर्गात शिक्षक शिकवायचे, त्या व्यतिरिक्त ज्यांनी आमचा हॉस्टेलमध्ये सांभाळ केला, त्या हाऊस मेट्रन्स यांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. तर अगदी लहान वयात 4-1 वर्षाचा असेल, तेव्हा बालवाडीत प्रवेश घेतला आणि हॉस्टेलच्या जीवनाला सुरुवात झाली. तर आमच्या शाळेत एक गांधी हाऊस म्हणून हाऊस होतं, जिथे की अशा वयातल्या मुलांना पहिला प्रवेश मिळायचा. तिथे आमच्या दाबर आंटी होत्या. वयस्कर आणि एकदम लाघीव, गोड बोलणार, चांगला सांभाळ करणार, कर्तव्य तत्पर इतक्या की रात्री कधीतरी त्यांचा राऊंड असायचा. आम्ही गाढ झोपेत असायचो. मुलं झोपलेत की नाही, मच्छरदाणी मुलांची व्यवस्थित लावली आहेत की नाही, ते स्वतः मग खोसून द्यायचा, कारण डास आत जाऊ नये म्हणून. पांघरून अंगावर आहे की नाही, हे सगळं त्या बघायच्या. क्वचित एखादा मुलगा जागा असेल तर त्यांनी हे सगळं बघितलेलं असायचं. तर त्यांचा असा एक अमिट ठसा मनावर उमटलेला आहे. आणि त्या बऱ्याचदा गुजरातीतच बोलायच्या, त्यामुळे गुजराती भाषा तिथनं शिकायला सुरुवात केली. आणि ज्या काही झोरास्ट्रियन प्रार्थना आहेत, पारसी लोकांच्या प्रार्थना आहेत, त्या प्रार्थनाही तिथनंच शिकायला सुरुवात केली. पुढे शाळेत तर शिकवल्या जायच्याच, पण हॉस्टेललाच त्याची सुरुवात झाली. त्यानंतर बाबा हाऊसमध्ये असताना खोर्शेद आंटी, ज्या आमच्या शाळेत बाबा हाऊस आंटी या नावानेच प्रसिद्ध होत्या, अत्यंत कडक शिस्तीच्या, म्हणजे दाबर आंटीच्या एकदम उलट. खरं तर त्या दाबर आंटीच्याच बहिणीच्या मुलगी होती ती, परंतु शिस्त म्हणजे शिस्त. थोडे मोठे मुलं सांभाळावं लागत असल्यामुळे तसं असेल कदाचित, परंतु एकदम कडक शिस्त. शाळेला जायची वेळ झाली का त्या दरवाजात उभे राहणार आणि प्रत्येकाचे युनिफॉर्म बरोबर आहे की नाही, प्रत्येकाची बटणं लावलेली आहेत की नाही, प्रत्येकाचं बेड व्यवस्थित तयार केलं आहे की नाही, त्यांना प्रत्येकाचा बेड पाठ असायचा. दरवाज्यातनंच त्या बघायच्या. आणि कोणाचा बेड जर नीट नसेल तर तिथनं सांगायचं, जा परत तुझा बेड नीट करून ये. शिस्तीत कसं जगायचं ही त्या बाबाव जाणटींनी लावली. शाळेत म्हणाल तर शाळेत हॉस्टेलला राहायचं आणि शाळेत जायचं, या 2 गोष्टी तशा फार कमी वयात कठीण होत्या. पण एकतर त्यावेळेस लाभलेले सगळे मित्र, ज्यांच्याशी शाळेत गेल्यानंतर मैत्री झाली, आणि शिक्षिका प्राथमिकला ज्या आम्हाला होत्या, त्यांच्यामुळे एकदम ते सुसह्य झालं. तर त्या सगळ्या शिक्षकांपैकी जी जोडगोळी होती ती निशा आंटी आहेत. त्यांचा बहुतेक एकदम सुरुवातीच्या काळातला फोटो. आताचा जो आहे बघा, ही जोडगोळी आहे, निशा आंटी आणि रेखा आंटी. तर एकदम प्रेमाने बोलून, वात्सल्याने बोलून कसा सांभाळ करावा लहान मुलांचा, त्याचबरोबर ते व्यवस्थित अभ्यास करतायत का नाही हेही बघायचं.
हे काम या दोघींनी केलं. तर 4थी-5वी पर्यंत जे आम्ही त्या शाळेत व्यवस्थित रुळलो, न घाबरता पुढे तिथे कंटिन्यू केलं, ते निव्वळ या दोघींमुळे. त्यानंतर बागडे आंटी होत्या. आता आमच्या शाळेचे एक वैशिष्ट्य असं होतं, की जेवढ्या लेडीज टीचर होत्या, त्यांना मॅडम किंवा मिस किंवा टीचर न म्हणता आम्ही आंटी म्हणायचो. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग होतं. विशेषतः लहान वयात ते अत्यंत गरजेचं होतं. शांत कसं राहावं कुठल्याही परिस्थितीत. बागडे आंटींना कधी कोणी चिडताना बघितलंय असं मला नाही वाटत. नुकताच मागे आमचं एक गेट टुगेदर झालं आणि म्हणजे प्रत्येक वर्षी होतो. तर मागच्या वर्षी सत्कार केला शिक्षकांचा आणि त्याच्यात आता शिक्षकांची संख्या कमी आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त, कारण किती वर्षापासूनचे पासआउट झालेले विद्यार्थी होते. पण सुदैवाने माझी लॉटरी लागली बागडे आंटींचा सत्कार करण्यासाठी. तर अशा या बागडे आंटी. त्यानंतर गोविलकर सर जे आम्हाला हिंदी शिकवायचे, गणेश गोविलकर सर, ज्याला आपण एकदम सरळ साधा माणूस म्हणू, असा माणूस. शिकवण्याची हातोटी एकदम छान. अजूनही त्यांनी जी डाकिया कविता जी शिकवली होती, ती मला तोंडपाठ आहे. लेकर पिला पहिला थैला, पत्र बांटणे आता. यहे मुंशी राम डाकिया, सबकी चिठ्ठी लाता. गोविलकर सरांनी आम्ही एनसीसीच्या सेकंड इयरला असताना एनसीसीचा चार्ज घेतला. आता हॉस्टेलचे मुलं आणि ते थोडे वात्रट. आम्हालाच प्रश्न पडलेला होता, की गोविलकर सर तर सरळ साधा माणूस, एनसीसी कसे सांभाळतील? परंतु बाकी काही सांगण्यापेक्षा त्यावेळेचा जो आमचा सीएचएम होता, अनिरुद्ध पाराशरे, तो आज आर्मीमध्ये मेजर जनरल आहे. सो गोविलकर सरांनी कशा प्रकारे एनसीसी सांभाळली असेल, ते यावरून लक्षात येतं. प्रभाकर दळवी सर, जे जे वाढ लहानपणापासून बघत आले मला, म्हणजे आम्हाला, आणि शाळेच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग असायचा. लॅबोरेटरी इन्चार्ज होते ते. त्यामुळे विज्ञान प्रत्यक्ष कसं कार्य करतं हे सांगणं त्यांची हातोटी होती. मला अजूनही आठवतं, त्यांच्याकडे एक स्टीम इंजिनचं वर्किंग मॉडेल होतं. स्टीम इंजिन कसं प्रत्यक्षात चालतं हे सांगणं त्यांचा आवडता छंद होता. कोकणातले असल्यामुळे निसर्गही माहीत होतं. मग आकाशातनं कसे पाशे पडतात, कसे बेडकं पडतात, याचंही फार सुंदर वर्णन करायचे. तर ते आम्हाला तेव्हा खरं वाटत नसे. परंतु आज माहिती आहे की इट इज क्वाईट पॉसिबल. ते होतंय त्या पद्धतीने आणि त्यांचं निरीक्षण होतं. तसंच ते शाळेची लायब्ररी सांभाळायचे. लायब्ररीत गेल्यानंतर पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहन देणं, हे फार छान पद्धतीने ते करायचे. जे पुस्तक पाहिजे ते वाचा तुम्ही. अर्थात आमचा ओढा कॉमिक्सकडे असायचा. मॅन्ड्रेक असो, फॅन्टम असो, टार्झन असो, किंवा रॉबिन्सन क्रुसोवरची छोटी-छोटी पुस्तकं असो. हे तिथे वाचायचो आम्ही. त्याचबरोबर स्पोर्ट्स स्टार अशा वगैरे वेगवेगळ्या स्पोर्ट्स मॅगझीन असायच्या. त्याचे सर अगदी हॉस्टेलवर घेऊन जा, ही सुद्धा परवानगी सरांची मिळायची, की तिथे जरी 4 ओळीनंतर का होईना तू वाचशील, या हिशोबाने. त्याचबरोबर शाळेची शेती होती. ती शेती सर सांभाळायचे आणि ती शेती सांभाळत असताना आम्हा विद्यार्थ्यांना छोटे-छोटे प्लॉट दिलेले असायचे, की ज्यामध्ये आम्ही भाजीपाला उगवायचो.
म्हणजे शेतीची आवड निर्माण करणे आणि त्या मुलांना त्या क्षेत्रात प्रोत्साहन देणे, हे सुद्धा काम सर हौशेने करायचे. आम्हाला माहीत आठवतं आत्ताही की लॅबोरेटरीमध्ये आम्ही जायचो, ते सरांच्या वेगवेगळ्या बिया ठेवलेल्या असायच्या कपाटात आणि मग ते तुला काय-काय पाहिजे हे विचारायचे आणि ते तिथनं काढून द्यायचे. मग आपण जायचं, आपल्या प्लॉटमध्ये टिकाऊ पावडर घेऊन खोदायचं, ते नीट करायचं आणि तिथे तो भाजीपाला लावायचा. असे आमचे दळवी सर. जिथे कुठे गरज पडेल, प्राचार्यांनी सांगितलं की दळवी सर, यू विल हॅव टू गो विथ धीस बॉयज. दळवी सर हजर असायचे. आणि एक आणखीन आवडता छंद सरांचा म्हणजे मुलांमध्ये साहस निर्माण करणे. जरेकर सरांबरोबर ते ड्यूक ऑफ एडिनबरो अवॉर्ड स्कीम नावाची एक स्कीम होती, ज्यामध्ये बाहेर निसर्गात जाऊन तो एरिया म्हणजे स्पेशली बारी गेस्ट हाऊस असायचं भंडारदऱ्याजवळचा. तिथे मुलांनी राहायचं, स्वयंपाक करायचा आणि त्या परिसरात अ, फिरायचं निसर्गात, डोंगरावर चढायचं, साहसी प्रकार त्यात सगळे असायचे. तर असे हे आमचे दळवी सर. वाघुर्डे सर मराठीला होते. वाघुर्डे सर एकदम मितभाषी, पण चिडले की मग त्यांचा हात ज्याला लागला तो परत परत कधी वात्रटपणा करत नसे. त्यांनी शिकवलेली कविता "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात" अजूनही कानात पिंगा घालते. छान कवितांना चाली लावून शिकवणं आणि त्यांचा अर्थ सांगणं, याच्यात वाघुर्डे सरांचा हातखंडा होता. त्याचबरोबर वाघुर्डे सर भूगोलही शिकवायचे. त्यांच्याच शेजारी उभे असलेले जरेकर सर. जरेकर सर म्हणजे ज्याला आपण फिटनेस फ्रीक म्हणू असे. पहाटे लवकर उठणं, आमचा उठण्याचा टाइम 5 वाजता असायचा. रायझिंग बेल ज्याला म्हणायचे. त्याच्या आत झरेकर सर उठलेले असायचे. त्यांच्या घरी त्यांचा व्यायाम झालेला असायचा आणि आम्ही उठल्यानंतर ग्राउंडवर गेल्यानंतर आमच्या पीटीला ते लीड करायचे. ते टेरिटोरियल आर्मीमध्ये मेजर होते. सो लीडिंग फ्रॉम दी फ्रंट काय म्हणतात हे त्यांना चांगलं अवगत होतं. ते जेव्हा आम्ही रनिंग करायचो ते सगळ्यात पुढे असायचे आणि रनिंग संपता संपता आम्ही थकलेलो असायचो, जरेकर सर थकत नव्हते. आणि त्यानंतर पीटीची ड्रिल वगैरे पूर्ण जरेकर सर घ्यायचे. त्याचबरोबर ते शाळेचे फिजिकल डायरेक्टर होते आणि त्या काळात अभ्यासाबरोबरच विविध खेळांमध्ये विशेषतः फुटबॉल आणि क्रिकेट आमच्या शाळेबरोबर इतर शाळा टिकाव धरू शकत नसत. जे काही त्यावेळचे मेजर असे कप आणि शिल्ड होत्या, ढाली होत्या, त्या सगळ्या आमच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये असायच्या. आणि खेळ हा निदान हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी तरी कंपल्सरी प्रकार होता, सक्तीचा होता. त्यावेळेस दुसरा अभ्यास सुद्धा करायचा नाही, असा दंडक होता. तर असे आमचे जरेकर सर. शाळेचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे प्राचार्य बेजन देसाई सर. आजही शिक्षण क्षेत्रात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे हे बेजन देसाई सर. वेगवेगळ्या भाषा, विशेषतः इंग्लिश, फारसी, संस्कृत, गुजराती त्यांना अवगत होत्या. अवेस्ता पेलवी आणि ज्ञानेश्वरी गीता यांची तुलना करून त्यांनी पुस्तकं लिहिली होती. प्रकांड पंडित या प्रकारात ते मोडत होते. फोनेटिक्सवर कमांड, अगदी राष्ट्रगीत म्हणताना ज्या काही आपण चुका करतो त्या त्यांच्या लक्षात यायच्या आणि ते तिथंच थांबवून त्या सुधारायला सांगायच्या. इंग्लिश शिकवण्यात एकदम बाकबगार. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी, ज्या अधिकृतरित्या जरी शाळेत शिक्षिका नव्हत्या तरी त्या आमची फार काळजी घ्यायच्या. आणि इतर शाळेंमध्ये जसं तुम्ही बघत असाल की कुठे गोट्या वगैरे खेळू दिल्या जात नाही,
तसा आमच्याकडे प्रकार नव्हता. जेव्हा आमचा फ्री टाइम असेल तेव्हा प्राचार्यांच्या बंगल्यासमोर गोट्या खेळण्याचा अड्डा असायचा. ही गोष्ट कदाचित बऱ्याच लोकांना पटणार नाही, पण आमच्याकडे तसं नव्हतं. अगदी नाजू आंटीकडे पोतडीत गोट्या असायच्या छोट्याशा, आणि त्यांच्या मनात आलं की ते त्या वाटायच्या, की प्रत्येकाला थोड्या थोड्या ओंजळभर द्यायच्या. त्या म्हणायच्या की चिल्ड्रन्स आर लाईक बर्ड्स, इफ दे आर अराउंड यू दे आर चॅटरिंग, देन यू फील प्लीजंट. कॅरम बोर्ड असायचा त्यांच्या घरासमोर ठेवलेला, तिथेही मुलं खेळत असायची, त्याही यायच्या. सरही क्वचित हातात एखादी गोटी घेऊन फेकून बघायची, खेळून बघायची. आणि विशेषतः होळी वगैरे असेल, न्यू इयर असेल, तर नाजू आंटीचा उत्साह आणखीन वाढायचा. त्यात होळीला तर अगदी पोरं बोंब मारत असायचे, होळी रे होळी, पुरणाची पोळी. साहेबाच्या आता पुढच्या होळी मी म्हणत नाही. तेवढ्यात नाजू आंटी कुठनं तरी यायचा, बेटा टीका लगाविले, टिळा लावायच्या डोक्याला. माथ्यावर टीका लावला की त्या म्हणायच्या, पहिले किसी कोटी करीले फरी बोंब मार. म्हणजे आधी मला एक पप्पी दे आणि मग बोंबा मारायचे तुला, तू मारत बस. अशा आहे आमच्या नाजू आंटी. हा सरांचा त्यांच्या पश्चात त्यांचा कार्यक्रम जो आयोजित केला होता मुलांनी, माझी विद्यार्थ्यांनी, कॉलेज असला तिथला फोटो आहे. कॉलेज जीवनात आल्यानंतर भामरे मॅडम, ज्या विशेषतः जेनेटिक्स पॅरासायटॉलॉजी शिकवायच्या, आजही त्यांच्यामुळे ते विषय एकदम पक्के आहे. पॅरासायटॉलॉजीचा संबंध तसा झुलॉजी पुढे नसल्यामुळे टीवायला संपला, परंतु FY-SYच्या विद्यार्थ्यांना सहज शिकू शकेल इतकं छान भामरे मॅडमनी शिकवलेलं आहे. त्यानंतर दुसरे सर जे कॉलेजला, महाविद्यालयीन जीवनात ज्यांनी छाप पाडली, असे ते आमचे माधवराव माळी सर. माधवराव माळी सर टॅक्सॉनॉमी शिकवायचे. टॅक्सॉनॉमी शिकवत असताना एकाच वेळी ते 3 भाषांमध्ये बोलत असायचे. म्हणजे तो शब्द, त्याचा मराठीतला शब्द, त्या शब्दाचा, आणि ती कृती करून दाखवणं, त्यामुळे एकदम फिट बसायचं. उदाहरणार्थ ब्रॉडकास्टिंग असेल तर ब्रॉडकास्टिंगचा अर्थ फोकणे, आणि फोकण्याची ती क्रिया करून दाखवणे. यामुळे टॅक्सॉनॉमी एकदम छान झालं. हार्बेरियम गोळा करून आणले की ते फार प्रोत्साहन द्यायचे, आणि पुढे याच्याचमुळे PhDला मी टॅक्सॉनॉमी हा विषय घेतला, जरी स्पेशलायझेशन MScला टॅक्सॉनॉमी नव्हतं तरी. असे आमचे माळी सर. त्यानंतर PP आयर सर, जे फिजिओलॉजीचे प्रॅक्टिकल घ्यायचे टीवायला. आता फिजिओलॉजीचे प्रॅक्टिकल कधी इंडिव्हिज्युअल नसायचं, ते सगळ्या वर्गाला, ते बॅचला करावं लागायचं, आणि कुणीही असा बाजूला रिकामा उभा राहता कामा नये याचा कटाक्ष असायचा आयर सरांचा. प्रत्येकाला ते PP आयर सर कामाला लावायचे. थोडं थोडं काम प्रत्येकाच्या वाटेला येईल आणि प्रत्येकाचं लक्ष राहील त्या प्रॅक्टिकलमध्ये, हे कटाक्षाने ते बघायचे. त्यानंतर डिपार्टमेंटमध्ये ज्या 2 एकदम कडक स्वभावाच्या मॅडम होत्या, अशा आहे कोतवाल मॅडम आणि डॉक्टर इंदुमती पवार मॅडम. एकाच वेळेस 2 कृती करणे हा प्रकार त्यांच्याकडे होता. कोणी चुकला की त्याला रागवायचं आणि नंतर त्याच्यावर तसंच भरभरून प्रेम करायचं. या दोघींना कसं जमत असे, हे अजूनही पडलेलं कोडं आहे. तर शिक्षण संपलं आणि PhDचं काम सुरू केलं, तर शिकणं संपलेलं नव्हतं, शिक्षण जरी संपलं तरी, आणि ज्या सरांच्या विद्यार्थ्यांकडनं मी बरंच शिकलो टॅक्सॉनॉमीच्या बाबतीत, असे हे डॉक्टर श्रीरंग यादव सर. अवघ्या महाराष्ट्राला ज्यांनी टॅक्सॉनॉमीचं वेड लावलं, टॅक्सॉनॉमी शिकवलं, जगभरात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, त्यांच्याकडनंही फील्डवर प्रत्यक्ष शिकण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. तर असे सर्व शिक्षक जे माझ्या आयुष्यात एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटून गेले, ज्यांनी मला घडवण्यात माझ्या आई वडिलांनंतर
मोलाचा वाटा उचलला, त्या सगळ्यांना मी आज इथे नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर योगेश्वर बसले. काल UGCचे एक परिपत्रक हातात पडले. त्यात त्यांनी 5 सप्टेंबर शिक्षक दिन, जे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माय टीचर्स माय हिरो या उपक्रमाअंतर्गत राबविण्यास सांगितलं आहे. त्यामुळे शिक्षकांविषयी काही आठवणींना उजाळा मिळाला. आज मी माझ्या शालेय शिक्षकांविषयी बोलणार आहे. मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मराठा विद्याप्रसारक समाजाचे या शाळेचा नावलौकिक पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. या शाळेचा शिस्त व गुणवत्तेची चर्चा नेहमीच होत असते. याचे श्रेय पूर्वी ज्या शिक्षकांनी तिथे ज्ञानदान केले त्यांना जाते. आजही मला माझ्या शाळेतील श्री SB पवार सर असतील, श्री शेवाळे सर असतील, श्री VK भांबरे सर असतील, उत्तमराव मुळाणे सर असतील, माझे वडील असतील, शिरोडकर मॅडम असतील, पवार मॅडम असतील, कदम मॅडम असतील यांची आठवण होते. आज हे सर्व शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सुखाचे आयुष्य जगत आहेत. या लोकांनी केलेल्या कामामुळे त्या शाळेचं नावलौकिक आज वाढलेलं आहे. या सर्व शिक्षकांचे शिकवणे, अध्यापन करणे हा पेशा कधीच नव्हता, तर ते त्यांचे ध्येय होते. या सर्व शिक्षकांनी दिलेली शिकवण, यांनी केलेले संस्कार आजही मला साथ देतात. मी विज्ञान विषय का घेतला याचे श्रेय या शिक्षकांना जाते. शाळेतील विविध उपक्रम असतील, विज्ञान प्रदर्शन असेल, विज्ञान छंद मंडळ असतील, शैक्षणिक सहल असतील, यामुळे या सर्व उपक्रमांमध्ये आम्हाला ते हिरारीने भाग घ्यायला लावत असे आणि कदाचित यामुळेच माझा विज्ञानाकडे ओढा वाढला. विषय शिकवणे हे त्यांचे फक्त ध्येय नसायचे, तर तो विषय मनापर्यंत कसा पोहोचेल यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. विषय शिकवताना विषयाची पकड कशी असावी, त्या विषयाची तयारी किती असावी याचे उत्तम उदाहरण आमचे शिक्षक होते. त्यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ ही उच्च प्रतीची होती. माझे विद्यार्थी चांगले कसे घडतील यासाठीच त्यांचा प्रयत्न सातत्याने असायचा. त्यामुळेच मी व माझ्यासारखे अनेक विद्यार्थी शाळेतून बाहेर पडले आणि मान सन्मानाने जगत आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी त्या माझ्या सर्व शिक्षकांना मी त्रिवार वंदन करतो. धन्यवाद. शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारे, कधी प्रत्यक्ष कृतीतून, कधी सल्ल्यातून, कधी आदेशातून विद्यार्थ्यांना घडवतो. आजच्या निमित्तानं एका आवडत्या शिक्षकाबद्दल बोलायचं आहे आणि मला प्रकर्षानं आज आठवण होते आहे ती डॉक्टर KB पवार सरांची. सर मूळचे साताऱ्याचे होते. नोकरीच्या निमित्तानं ते नाशिकला स्थायिक झाले आणि सुदैवानं मी त्यांच्या मायक्रो गटामध्ये गेलो. शिक्षणशास्त्र महाविद्यालय जे आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं, तिथं मी BEd केलं आणि त्या एका वर्षामध्ये सरांनी खूप साऱ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. म्हणजे आजपर्यंत मी भूगोल विषयाचे जितके शिक्षक पाहिले, सरांनी इतका तरबेज, त्यातला जाणकार शिक्षक मी अद्याप पाहिलेला नाही. अत्यंत काटेकोर शिस्तीचे, कडक पण संवेदनशील अशा पद्धतीचं सरांचं व्यक्तिमत्व होतं. दरवर्षी तेच काम करावं लागत असल्यानं सरांनी कधीही पाट्या टाकल्या नाही. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स, शिक्षण पद्धतीचा अवलंब त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केला. म्हणजे त्यांचा धाक इतका होता की लोकांना भीती वाटायची की त्यांच्या ग्रुपमध्ये जायला नको. कारण गमतीनं असं म्हणायचे की सरांच्या ग्रुपमध्ये गेलं की वर्षभरात किमान तुमचं 5 किलो वजन कमी होणार. आणि ही अतिशयोक्ती नव्हती, याचा अनुभव मीच नव्हे तर हजारो त्यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. सर कधीही विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. विद्यार्थ्याने सतत काही ना काही करत राहिलं पाहिजे, वाचत राहिला पाहिजे, लिहायला पाहिजे. एका 24 विद्यार्थ्यांच्या गटाचं एक छान नियतकालिक सरांनी
काढलं होतं. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सर सक्रिय असायचे. आपण आपलं अध्यापन, आपले उपक्रम यामध्ये ते प्रचंड बिझी राहायचे. असा शिक्षक मिळणं याच्यासाठी खूप भाग्य लागतं आणि म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की असे शिक्षक माझ्या नशिबी आले ज्यांनी माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले. बोलणं तसं सोपं असतं मित्रांनो. लहानपणापासून खूप भाषणं करत होतो, बोलत होतो, पण बोलण्यातले बारकावे, बोलणं आणि शिकवण्यातले बारकावे या गोष्टी सरांनी कृतीतून, बारीक बारीक तपशिलातून शिकवल्या, ज्याच्यामुळं मी आज शिक्षण क्षेत्रात एक समाधानकारक चांगलं काम करतो आहे. योगदान माझ्या परीनं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. मी आज जे काही आहे त्याचं सगळं श्रेय मी या निमित्तानं सरांना देईल. शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना सरांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. 5 सप्टेंबर या तारखेची मला लहानपणापासूनच खूप ओढ आहे. याला कारण एकच आहे की मला या दिवशी माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना शिकवायची संधी मिळायची, तीही अगदी साडी नेसून. प्रत्येकावर लहानपणापासूनच समाजातल्या कुणाची तरी अशी काही छाप पडते की कुणासारखं तरी बनावं वाटतं, कुणासारखं तरी अनुकरण करावं वाटतं. मग ते डॉक्टर बनणं असू द्या, शिक्षक बनणं असू द्या किंवा अगदी व्हिलनसुद्धा. अगदी असंच मला सुद्धा लहानपणापासून समाजातल्या शिक्षक या घटकाबद्दल फार ओढ होती आणि आहे. शालेय शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी मला बेस्ट टीचर मिळत गेले. शिक्षकांबरोबरचं माझं नातं अगदी घट्ट होत गेलं. मला त्या बालवाडीच्या जयश्रीबाई असू देत, झेडपीच्या शाळेची जोशी गुरुजी, वाघुरुजी असू देत, किंवा हायस्कूलच्या काळे मॅडम, सावंत मॅडम असू देत, किंवा कॉलेजला लाभलेले HM पाटील सर, कुशारे सर, सरदार मॅडम, किंवा माझे आवडते दिसले सर असू देत. सर्वांनी माझ्या आयुष्यात केवळ ज्ञानाला, आत्मविश्वासाला आणि कष्टाला खतपाणी घातलं, अहंकाराला मूठ माती द्यायला शिकवलं. यापैकीच एक जोशी गुरुजी. ते मला इयत्ता 1पासून तर 7वीपर्यंत होते झेडपीच्या शाळेत. अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून जोशी गुरुजी ओळखले जायचे. मन लावून सगळं शिकवणार, उजळणी पाढे पाठ करून घेणार. आई वडील, आजी आजोबा यांना देव माना, दररोज येताना त्यांच्या पाया पडा, असे शिकवणारे शिक्षक म्हणजे जोशी गुरुजी. फावल्या वेळात जुन्या कवितांना चाली लावून मोठ्याने गाऊन दाखवायचा त्यांना फार छंद होता. जसं की शरळाला तो धावून आला बाळ, ही त्यांच्या काळातली कविता ते अगदी छान मन लावून गाऊन दाखवायचे. 10-12 वर्षांच्या वयामध्ये मला काय कळत होतं, ध्येय, टार्गेट, ॲम्बिशन या शब्दांचा अजिबात गंध नव्हता. पण जोशी गुरुजींनी मला एवढंच पटवलं की अभ्यास करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही, कष्टाशिवाय कोणतंही फळ मिळणार नाही, हे माझ्या मनावर बिंबविण्यात ते अतिशय यशस्वी झालेले होते. आयुष्यात प्रगतीपथावरच चालत राहायचं असेल तर नम्रता आणि कष्टाळू वृत्ती खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही दर्जाचे काम करायची लाज वाटू देता कामा नये. चिकाटीने संकटांना तोंड देऊन ध्येयापर्यंत वाटचाल करा, हेच प्रत्येकाला ते सांगायचे. त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे, प्रोत्साहनामुळे मी त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न तर करतच होते आणि आजही करते. आज मी शिक्षक आहे ही माझ्यासाठी फारच अभिमानास्पद गोष्ट आहे. केवळ शिक्षक दिनाला गुरुजींचे स्मरण करून त्यांचे पांग फेडता येणे केवळ अशक्य आहे. त्यांनी दिलेल्या सद्गुणांची शिदोरी मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली तर ती गुरुजींना दिलेली सर्वात योग्य भेट होईल असे मला वाटते. त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना बच्छाव, मराठा विद्याप्रसारक समाज, KSKW आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, सिडको, नाशिक येथील संगणक विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपला जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा अशी इच्छा त्यांच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना व्यक्त केली आणि म्हणूनच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून देशात साजरा केला जातो.
माझ्या शाळेतील वर्गातील माझे वर्गमित्र तसेच वर्गमैत्रिणी, कुणी कलाकार झाले, कुणी लेखक झाले, कुणी पुढारी, कुणी शास्त्रज्ञ, कुणी इंजिनियर, कुणी प्राध्यापक, तर कुणी डॉक्टर झाले. आणि आम्ही सर्वच जण या पदावर पोहोचण्यासाठी आमच्या आईवडिलांबरोबरच आमच्या गुरूंनाही श्रेय देतो. म्हणजेच काय, एका शिक्षकामध्ये भविष्यातले तत्वज्ञ, कलावंत, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, पुढारी असे तयार करण्याचे सामर्थ्य असते. अशा माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर काहीतरी शिकवून जाणाऱ्या माझ्या प्रत्येक गुरुला मी या शिक्षक दिनी वंदन करते. माझे शाळेतील शिक्षक ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे अथक परिश्रमातून आमच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार केले, तसेच शिक्षणाचा मजबूत पाया भरला. महाविद्यालयीन प्राध्यापक ज्यांनी आम्हाला आमच्या विषयाचे ज्ञानार्जन केले आणि विशेष म्हणजे माझा विषय आहे कम्प्युटर सायन्स आणि मी जेव्हा पदवी प्राप्त करत होते तेव्हा कम्प्युटर सायन्स हा एक नवीन विषय होता आणि कम्प्युटर सायन्समध्ये प्रावीण्य मिळवलेले शिक्षक त्यावेळी त्यांचा तुटवडा होता. अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स हा विषय असणाऱ्या शिक्षकांनी अतिशय अथक प्रयत्नातून, परिश्रमातून कम्प्युटर सायन्सचा अभ्यास आत्मसात केला आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवला. त्याबद्दल आम्ही सर्वच जण त्यांचे ऋणी आहोत आणि मी माझ्या शिक्षकांना या शिक्षक दिनी त्यांचे आभार मानते आणि त्यांना वंदन करते. आज संपूर्ण जगात कोविड-19मुळे महामारीने जी शिक्षण क्षेत्रात परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या स्थितीवर मात करण्यासाठी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT हे एक वरदान ठरली आहे. मग आपणा सर्वांनाच प्रश्न पडतो आहे की ही टेक्नॉलॉजी आपल्या शिक्षकांची जागा घेते की काय? पण मी या वाक्याचे समर्थन करणार नाही, जरी मी एक कम्प्युटर सायन्सची प्राध्यापिका असली तरी. कारण टेक्नॉलॉजी विल नॉट रिप्लेस ग्रेट टीचर्स, बट टेक्नॉलॉजी इन द हँड्स ऑफ ग्रेट टीचर्स कॅन बी ट्रान्सफॉर्मेशनल. आपल्या शिक्षकांबद्दल आपण कितीही बोलले तरी आपले शब्दच कमी पडणार आहे. अशा या आपल्या सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन करून आपण आपल्या या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्यासाठी मी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सोनखासकर मॅडम यांचे आभार मानते. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला नसता. सर्व उपप्राचार्यांचे आभार. या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर बस्ते सर, डॉक्टर काटेगावकर सर यांचेही आभार. ज्यांच्या तांत्रिक सहयोगाशिवाय हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला नसता. असे सर्व संगणक विभागाचे मनपूर्वक आभार. त्यामध्ये विभाग प्रमुख बोंडे मॅडम व बच्छाव मॅडम यांचे विशेष आभार. सगळ्यात शेवटी ह्या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकांचे आभार. प्राचार्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते.